हा ठीक आहे, बघा आपण प्रॉब्लेम रीड करत 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 पाहूयात की आपल्याला नक्की कोणत्या कोणत्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत. काय सांगितलंय बघा की दोन टेलर्स, टू टेलर्स पी अँड क्यू, दोन टेलर आहेत, त्यांची नावं काय घेतली तिथं आपण. पहिल्या टेलरचं नाव आहे पी आणि दुसऱ्या टेलरचं नाव आहे क्यू. आता ते काय करतात बघा, टू टेलर्स पी अँड क्यू अर्न रुपीज 350 अँड रुपीज 450 पर डे. म्हणजे काय होतं बघा रिस्पेक्टिव्हली, म्हणजे जो पी हा टेलर आहे तो काय करतो, एका दिवसाला 350 रुपये कमवतोय, बरोबर. त्यानंतर क्यू हा जो टेलर आहे तो एका दिवसाला किती रुपीज कमवतो, तर 450 रुपये तो कमवतोय. पुढे काय सांगितलंय बघा की टेलर पी जो आहे तो काय करतो, 6 शर्ट्स आणि 3 ट्राउझर्स, म्हणजे एका दिवसाला तो काय करतोय 6 शर्ट आणि 3 ट्राउझर शिवतो, ठीक आहे. आणि टेलर क्यू काय करतो एका दिवसाला 7 शर्ट्स अँड 3 ट्राउझर्स, ठीक आहे. आता काय सांगितलंय बघा लास्टला, इथपर्यंत दिलेली सगळी तुमची माहिती आहे. इथं पुढे काय सांगितलंय, हाऊ मेनी डेज, आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचंय बघा. बघा हाऊ मेनी डेज शुड इच ऑफ देम वर्क, म्हणजे दोघांनी किती दिवस काम केलं पाहिजे. इफ इट इज डिझायर्ड टू रीच टू प्रोड्यूस ऍट लीस्ट 51 शर्ट्स अँड 41 ट्राउझर्स. म्हणजे काय सांगितलंय बघा की पी आणि क्यू हे जे दोन टेलर आहेत ते टेलर काय करतात, पी टेलर 350 रुपये एका दिवसाला कमवतो, क्यू टेलर 450 रुपये एका दिवसाला कमवतो. अजून त्यांनी काय इन्फॉर्मेशन दिली आहे, तर पी हा टेलर एका दिवसामध्ये 6 शर्ट्स आणि 3 ट्राउझर्स काय करतो, शिवतो. क्यू हा टेलर काय करतो, 7 शर्ट आणि 3 ट्राउझर शिवतो, ठीक आहे. आता पुढे काय सांगितलंय की पी आणि क्यू या टेलरनी किती दिवस काम केलं पाहिजे, सच दॅट कंडिशन काय दिले त्यांनी, सच दॅट टू प्रोड्यूस म्हणजे तयार केले पाहिजे ऍटलिस्ट म्हणजे कमीत कमी 51 शर्ट्स आणि 24 ट्राउझर्स ऍट अ मिनिमम कॉस्ट. मिनिमम म्हणजे कमीत कमी पैशामध्ये, बघा लक्षात येते का, कमीत कमी पैशामध्ये पी आणि क्यू या टेलरनी किती दिवस काम केलं पाहिजे, सच दॅट त्यांनी कमीत कमी 51 शर्ट्स आणि 24 ट्राउझर शिवले पाहिजे. हे आपल्याला तयार करायचं, म्हणजे हा जो प्रॉब्लेम आहे तो आपल्याला एलपीपी मध्ये कन्वर्ट करायचा आहे, ठीक आहे. सो आपण काय करूयात बघा की 1 बाय 1 जाऊयात. एक काम करायचं रे, याच्या ज्या नोट्स आहेत ते मी नंतर न देत जाईन, पण ज्यावेळेस आपण लेक्चरला बसू, म्हणजे तुम्ही ज्यावेळेस लेक्चर अटेंड करणार आहात त्यावेळेस रफ मध्ये एखादी रफ नोटबुक घाला किंवा पेजेस घेऊन बसत जावा, कारण कॅल्क्युलेशन्स मी पूर्णपणे तुम्हाला करायला सांगणार आहे. कारण प्रॉब्लेम्स खूप मोठे आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जरा वेळ लागेल, हे लिहून घ्यायलाच खूप वेळ लागणार आहे. सो मी हा प्रॉब्लेम डायरेक्टली आधीच बोर्डवरती लिहून ठेवला होता जेणेकरून आपला वेळ वाचेल, ठीक आहे. आता बघा आपण सुरुवात करूयात. आपल्याला काय करायचे, नंबर ऑफ डेज कॅल्क्युलेट करायचे, बरोबर आहे ना. सगळ्यांना आवाज व्यवस्थित येतो ना रे, मधून अधून जरा रिस्पॉन्स देत जावा, म्हणजे कळेल तुम्ही जागे आहात का झोपलाय ते. सगळेजण जागे आहात ना, ठीक आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचंय की पी आणि क्यू हा टेलर किती दिवस, हाऊ मेनी डेज, त्यांनी किती दिवस काम केलं पाहिजे, बरोबर. मग आपण काय म्हणूया बघा, आपण कसा फॉर्म्युलेट करतोय, कारण इथून पुढचे प्रॉब्लेम्स तुम्ही बघणार आहात. मी जरा स्क्रीन ऍडजस्ट करते, आपल्याला प्रॉब्लेम पण दिसावा आणि सोल्युशन पण दिसावं. हा ठीक आहे. बघा आपण इथं काय म्हणूयात, आपण एलपीपी फॉर्म्युलेट करतोय, त्यामुळे इथं सोल्युशन वगैरे न म्हणता काय म्हणायचं बघा, फॉर्म्युलेशन. ही सवय लावून घ्यायची. बघा आपण काय करतोय, दिलेल्या एलपीपी ला फॉर्म्युलेट करतोय. सो सोल्युशनच्या ऐवजी काय यूज करा तुम्ही, इथं फॉर्म्युलेशन, ठीक आहे. आता आपण फॉर्म्युलेशन्सला स्टार्ट करूयात. आता काय करूयात, आपल्याला नंबर ऑफ डेज फाइंड आउट करायचे आहेत ना. सो आपण काय म्हणूयात, पी टेलर हा एक्स डेज. जर आपल्याला एखादी माहिती नसेल तर आपण काय करतो, मॅथमॅटिक्सचे स्टुडंट जर माहित नसेल तर व्हॅल्यू असाइन करतो, बरोबर आहे ना. आता आपल्याला पी आणि क्यू किती दिवस काम करतात हे माहित नाही, सो आपण काय करूयात, त्यांना व्हॅल्यूज असाइन करूयात. मग मी काय म्हणते, पी हा टेलर काय करतोय, एक्स डेज काम करणार. बघा लक्षात येते का, आपल्याला डेज फाइंड आउट करायचे. सो मी काय करते, पी हा टेलर एक्स डेज काम करणार आहे. बघा क्यू हा टेलर काय करणार आहे रे, क्यू हा टेलर काय करत, आपण इथं काय म्हणूयात, वाय डेज काम करतोय. चालेल का रे असं केलं तर, असं केलं तर चालेल का. आपल्याला तेच फाइंड आउट करायचंय ना, एक्स आणि वाय फाइंड आउट करायचे होते. सो मी काय केलं,
पी हा एक्स डेज काम करतो, क्यू हा वाय डेज काम करतो. आपल्याला तेच फाइंड आउट करायचं आहे. हाऊ मेनी डेज शुड ईच ऑफ देम वर्क. त्यांनी किती दिवस काम केलं पाहिजे. ठीक आहे. आता अजून काय सांगितलंय बघा. पी हा टेलर एका दिवसामध्ये किती पैसे कमवतो रे? पी हा टेलर एका दिवसामध्ये किती पैसे कमवतो? 350 रुपये. बघा एका दिवसाला 350 तर एक्स डेज ना किती रे? बघा एका दिवसाला 350 रुपये पी हा टेलर कमवतो. आता आपण किती डेज घेतले? तर एक्स एवढे डेज घेतले. तर मला सांगा एक्स डेज ना तो किती रुपये कमवेल? बरोबर आहे 350 गुणिले एक्स. एका दिवसाला जर 350 असेल तर आपल्याला एक्स डेजचं फाइंड आउट करण्यासाठी काय केलं पाहिजे? सिम्पली 350 नी एक्स ला मल्टिप्लाय केलं पाहिजे. म्हणजे पी हा टेलर किती रुपीज कमवणार आहे? तर 350 गुणिले एक्स एवढे रुपीज तो कमवणार आहे. बरोबर. सिमिलरली वाय हा टेलर किती रुपये कमवतोय एका दिवसाला? तर तो 450 रुपये एका दिवसाला कमवतोय. बरोबर आहे संयुक्त. मग क्यू हा टेलर किती रुपीज कमवणार आहे? तर 450 गुणिले वाय. बघा दोघं पण सेम काम करतायत पण काय एक्स ला कमी पैसे मिळतात. सॉरी पी या टेलरला कमी पैसे मिळतात आणि क्यू या टेलरला 450 म्हणजे त्याच्यापेक्षा 100 रुपये एक्स्ट्रा मिळतात. का? कारण क्यू या टेलरचं काम जास्त चांगलं असेल. ठीक आहे. मग आपण इथे माहिती लिहून घेतली की पी हा एक्स डेज काम करत असेल त्याला एका दिवसाला 350 रुपये मिळतात. तर मग त्याला एक्स एवढ्या डेज ना किती रुपीज मिळणार आहेत? तर 350 इंटू एक्स मिळणार आहेत. सिमिलरली क्यू हा टेलर काय करतोय? वाय डेज काम करतोय. मग त्याला एका दिवसाला 450 रुपीज मिळतात. सो त्याला टोटल किती मिळणार आहे? तर 450 इंटू वाय मिळणार आहे. ठीक आहे. मग मला एक सांगा रे आपण काय करतोय? तर पी या टेलरला एवढे पैसे देतोय 350 इंटू एक्स. वाय या टेलरला किती पैसे देतो आपण? 450 इंटू वाय. म्हणजे टोटल किती पैसे देतो आपण? टोटल आपल्याकडे दोनच टेलर्स आहेत. एक पी आहे एक क्यू आहे. आपल्याला माहितीये पी ला आपण एवढे पैसे पे करणार आहे आणि क्यू ला एवढे पैसे पे करणार आहे. तर मी टोटल किती पैसे पे करेन? मी टोटल म्हणजे लेबर कॉस्ट किती जाणार आपल्याला ते फाइंड आउट करायचं. बघा मी कसं जातीये मायनस दीपक माने हा बरोबर आहे 350 इंटू एक्स प्लस 450 इंटू वाय. आपल्याला लेबर कॉस्ट फाइंड आउट करायची आहे ना. बरोबर आहे का? आपल्याकडे दोनच लेबर आहेत. एक पी हा एक आहे आणि क्यू हा आहे. आणि आपल्याला हे पण माहिती आपण पी ला एवढे पैसे देतोय क्यू ला एवढे पैसे देतोय. सो आपण टोटल किती देणार आहे? किती लेबर कॉस्ट देणार आहे आपण? बघा लेबर कॉस्ट. ठीक आहे. लेबर कॉस्ट सपोज आपण त्याला झेड हे दिलं डिनोट केलं तर झेड इक्वल टू किती मिळणार आपल्याला? 350 इंटू एक्स प्लस 450 इंटू वाय. आता मला एक सांगा रे बघा हे आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे ते फाइंड आउट करायचं होतं आणि हे काय सांगितलंय रे? काय करायला सांगितलं? हे मिनिमम लेबर कॉस्ट आपल्याला द्यायची आहे. म्हणजे इथं काय येणार? मी काय सांगितलं होतं आपण लिहिलं होतं बघा ब्रॅकेट मध्ये ऑप्टिमाइज. ऑप्टिमाइजचा अर्थ काय असतो? एकतर मिनिमाइज करणे मॅक्सिमाइज करणे. सो आपल्याला इथं त्याने दिलंय. मग इथं मला काय येईल? मिनिमम म्हणजे कमीत कमी आपला फायदा झाला पाहिजे ना. म्हणजे त्यांना मिनिमम लेबर कॉस्ट आपण दिली पाहिजे. मग मिनिमम ऑफ झेड इक्वल टू किती येणार इथं तुमचा? 350 एक्स प्लस 450 वाय. हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. वाटल्यास तुम्ही इथं नोट डाऊन केलं तरी सुद्धा चालेल. हे काय झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. आता मला एक सांगा रे आपण एक्स आणि वाय काय घेतलेत? एक्स आणि वाय काय घेतलेत आपण? एक्स काय आहेत आपले? पी जेवढे दिवस वर्क करणारे तेवढे डेज आहेत. क्यू काय आहे? सॉरी वाय काय आहे? तर क्यू हा टेलर किती हा बरोबर आहे डेज. मग डेज कधी निगेटिव्ह असतील का रे? डेज कधी निगेटिव्ह असतील का? डेज निगेटिव्ह असणार आहेत का? नसणार आहेत. बरोबर आहे ना. डेज कधी निगेटिव्ह नसणारच आहेत. सो म्हणजे आपले हे काय आहेत रे? एक्स आणि वाय काय आहेत आपले? डिसिजन व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे आपल्याला इथं काय मिळतंय? आपण एक्स आणि वाय म्हणजे काय घेतलेत? तर नंबर ऑफ डेज घेतलेत. सो आपल्याला काय मिळणार आहे? एक्स आणि वाय ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे एकतर लेबर किती 1 2 3 4 डेज काम करेल आणि 0 असेल तर लेबर कामच करणार नाही. ठीक आहे. आणि जर त्यानं काम केलं नाही तर आपण त्याला पैसे पण द्यायची काही गरज नाहीये. सो जे आपले एक्स आणि वाय नंबर ऑफ डेज आहेत ते एकतर 0 असतील किंवा 0 पेक्षा मोठे असतील. आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आता आपण काय करूयात बघा आपल्याला काय मिळाले? डिसिजन व्हेरिएबल्स मिळाले. आपल्याला ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मिळाले. आता राहिलं काय? तर कन्स्ट्रेंट्स.
कोणत्या लिमिटेशन्स आहेत हे फाइंड आउट करणं आपल्याला आता राहील. ठीक आहे, आता आपण काय करूयात, फक्त हे आता मी पुसते कारण आपण इकडे मांडून घेतलेलं आहे. आपण काय करूयात तर चार्ट करूयात. ठीक आहे, आपण काय करूयात एक चार्ट प्रिपेअर करूयात. आपल्याकडे काय आहे बघा, दिसतोय ना रे चार्ट सगळ्यांना, बोर्ड वरती दिसतोय का सगळ्यांना? ठीक आहे, जर काय दिसलं वगैरे नाही, स्क्रीन दिसत नाहीये का? स्क्रीन दिसतेय का रे तुम्हाला? स्क्रीन दिसत नाहीये? बरं एक 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 मिनिट, हा एक मिनिट. आता दिसतेय का रे? जर स्क्रीन वगैरे दिसायची बंद झाली तर लगेच सांगत जावा रे. हा एक मिनिट थांबा जरा. आता दिसतेय का? अजून पण दिसत नाहीये? एक मिनिट, मी मीटिंग एंड करून परत नंतर ना जॉईन करते. एक मिनिट. आता दिसतंय का रे? स्क्रीन दिसतेय का आता? ठीक आहे, चालेल, स्टार्ट करते बघा. हा ठीक आहे, जर मला एक सांगा रे, जर तुम्हाला स्क्रीन वगैरे दिसायची बंद झाली ना तर लगेच सांगत जावा. स्क्रीन, हा ठीक आहे, दिसतंय का? आलं मला. स्क्रीन दिसायची जर बंद झाली तर मला लगेच सांगत जावा. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात बघा. आपल्याला तर कन्स्ट्रेंट्स फाइंड आउट करायचे, म्हणजे आपल्या एक्स आणि वाय वरती कोणते कंडिशन, कोणत्या रिस्ट्रिक्शन्स आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे. सो आपण स्टार्ट करूयात बघा. आपल्याकडे काय काय आहे, इथे एक येईल हा टेलर साठी, टेलर पी, टेलर क्यू आणि किती तो तयार करणार आहे ते इथे येईल. ठीक आहे, सो बघा इथं हा तुमचा येईल टेलर पी. तो किती डेज काम करतोय तर एक्स एवढे डेज तो काम करतोय. ठीक आहे, इथं काय येईल तुमचा टेलर क्यू येईल. ठीक आहे, टेलर क्यू किती दिवस काम करतोय तर वाय एवढे दिवस काम करतोय. आणि त्यांनी काय सांगितलंय बघा की त्यांनी कमीत कमी 51 शर्ट आणि 24 ट्राउझर्स एवढे तयार केले पाहिजेत. सो आपण इथे घेऊयात ऍटलिस्ट म्हणजे काय येईल रे? ऍटलिस्ट, ऍटलिस्ट, ऍटमोस्ट म्हणजे काय? ऍटलिस्ट, ऍटलिस्टचा मराठीमध्ये अर्थ काय असतो रे? कमीत कमी. आणि ऍटमोस्ट म्हणजे ऍटमोस्ट जास्तीत जास्त ना. ऍटमोस्ट म्हणजे काय? जास्तीत जास्त. ठीक आहे, म्हणजे इथं कमीत कमी सांगितलंय, म्हणजे आपण काय म्हणूया तिथं मिनिमम. कमीत कमी एवढं तरी पाहिजे, म्हणजे जास्तीत जास्त तुम्ही किती पण घेऊ शकता. ठीक आहे, त्यांची मिनिमम रिक्वायरमेंट काय आहे आपण पाहूयात. ठीक आहे, मिनिमम रिक्वायरमेंट. आता इथं काय येईल आपल्याला, टेलर पी आणि क्यू काय काय तयार करतायत. टेलर पी आणि क्यू काय तयार करतायत तर शर्ट्स आणि ट्राउझर. ठीक आहे, आपण इथं वाटल्यास घेऊयात प्रोडक्शन. ठीक आहे, इथं काय येईल तुमचं प्रोडक्शन. आता प्रोडक्शन कशा कशाचं करतायत, एक तर आहे शर्ट्स आणि दुसरं काय आहे ट्राउझर. ठीक आहे, टेलर पी किती शर्ट्स तयार करतोय बघा. ज्यावेळेस तुम्ही असं टेबल फाइंड आउट करता रे त्यावेळेस तुम्हाला फॉर्म्युलेट करायला इझी पडतं. ज्यावेळेस तुम्ही असा टेबल तयार करणार आहात त्यावेळेस फॉर्म्युलेट करायला इझी पडतं. सो बघा टेलर पी किती शर्ट्स तयार करणार आहे. टेलर पी किती शर्ट्स तयार करणार आहे बघा. टेलर पी कॅन स्टिच 6 शर्ट्स. ठीक आहे, म्हणजे इथं किती येईल रे, इथं 6च घ्यायचा, त्यानंतर ना त्याला इथं मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे बघा की तो काय करणार आहे एका दिवसामध्ये, आपण एका दिवसाचं बघणार आहे आणि इथं नंतर आपण बघूया
की टेलर पी हा एक्स एवढे डेज म्हणजे नंतर नाही त्यांना 6 × x येईल. ठीक आहे. त्यानंतर बघा टेलर पी किती ट्राउझर शिवतोय तर इथे 3. ठीक आहे. त्यानंतर पुढं टेलर क्यू किती शर्ट्स घेतोय 7 आणि ट्राउझर किती आहे तिथं तर 3 आहेत करेक्ट. ठीक आहे 3. आता त्यांनी काय सांगितलंय बघा की आपण काय म्हणतोय टेलर पी हा एका दिवसाला 6 शर्ट शिवतो, टेलर क्यू एका दिवसाला 7 शर्ट शिवतो. तर आपल्या इथे नंबर ऑफ डेज आहे. आता या एवढ्या दिवसामध्ये म्हणजे एक्स या दिवसामध्ये वाय या किंवा टेलरच्या या दिवसामध्ये इथं मिनिमम रिक्वायरमेंट म्हणजे कमीत कमी एकूण किती शर्ट शिवून झाले पाहिजेत बघा शर्ट साठी 51 बरोबर आहे. आणि त्यानंतर ट्राउझर साठी किती सांगितले तर 24 एवढे सांगितले. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलं पुढे ठीक आहे इथे सांगितलं ऍटलीस्ट म्हणजे आपल्याला कसं बनवता येईल रे बघा जरा लिमिटेशन्स कशा बनवता येतील कसे येईल रे 6 × x कारण टोटल नंबर ऑफ शर्ट्स फाइंड आउट करतोय ना आपण म्हणजे काय होणार टेलर पी जर एका दिवसाला 6 एवढे शर्ट्स तयार करत असेल तर एक्स एवढ्या दिवसात किती बनवणार आहे तो 6 × x. टेलर क्यू काय करतो एका दिवसाला 7 शर्ट्स शिवतो म्हणजे तो वाय दिवसामध्ये किती शिवणार आहे 7 × y. मग टोटल किती झाले रे 6 × x + 7 × y बरोबर आहे. 6 × x + 7 × y आणि त्यांनी कमीत कमी किती शिवले पाहिजेत 51 म्हणजे 51 पेक्षा जास्त शिवले तरी सुद्धा चालतील. म्हणजे कंडिशन काय येईल इथं बघा कंडिशन काय येईल तिथं कमीत कमी 51 पाहिजेत म्हणजे ज्यावेळेस मी 6 × x + 7 × y करेन त्याची कमीत कमी व्हॅल्यू 51 आली पाहिजे. इक्वल टू येणार का त्यांनी एक्झॅक्टली सांगितलेलं नाहीये बघा लक्षात ठेवा कारण आपण ज्यावेळेस सांगितलं की कन्स्ट्रेंट्स हे मे बी इक्वॅलिटी असतील मे बी इनइक्वॅलिटीज असतील. आता इथे ऍटलीस्ट ऍटमोस्ट ज्यावेळेस व्हॅल्यू येतात त्यावेळेस तुम्हाला कंपल्सरी इनइक्वॅलिटीज मिळतात. मग कमीत कमी 51 मग जास्तीत जास्त किती पण हा बरोबर आहे. काय येईल म्हणजे व्हॅल्यू तुम्हाला रिस्ट्रिक्शन्स काय मिळेल 6x + 7y कमीत कमी 51 मग त्याची व्हॅल्यू आपण जास्त पण घेऊ शकतो म्हणजे काय मिळेल तुम्हाला ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 51 एक्झॅक्टली ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 51 मिळणार आहे. आणि सिमिलरली बघा याच्यासाठी ट्राउझर साठी काय मिळेल रे ट्राउझर साठी काय मिळेल 3x + 3y याच्यासाठी पण त्यांनी कमीत कमी सांगितले सो आपल्याला काय मिळणार आहे 3x + 3y ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू इथे किती सांगितले 24. म्हणजे हे सगळं मी काय ओव्हरऑल तयार केलेलं आहे. मग ज्यावेळेस तुम्ही हे सगळं तयार करणार आहात ते तुम्हाला व्यवस्थित लिहिता आलं पाहिजे. आणि एलपीपीचं स्ट्रक्चर तुम्हाला माहिती आहे जनरल फॉर्म कसा आहे एलपीपीचा आधी काय लिहायचं रे नोट्स लिहिल्या का तुम्ही मी परवा दिवशी शेअर केलेल्या नोट्स लिहिल्या का सगळ्यांनी ज्या त्यावेळेस नोट्स लिहून ठेवायच्या. ठीक आहे बघा जनरल फॉर्म ऑफ एलपीपी मध्ये सुरुवातीला काय होतं जनरल फॉर्म ऑफ एलपीपी मध्ये सुरुवातीला काय असतं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन असतं ना ऑप्टिमाइज झेड इक्वल टू ऑप्टिमाइज मध्ये तिथे तुम्हाला मिनिमम मॅक्झिमम व्हॅल्यू असेल झेड इक्वल टू जे काय असेल ते. आता जे काय असेल ते काय असतं रे तुमचं लिनियर कॉम्बिनेशन ऑफ द डिसिजन व्हेरिएबल्स असतं बघा आपलं दिसतंय का आपल्याला इथं काय सांगितलं लेबर कॉस्ट मिनिमम लेबर कॉस्ट सांगितली आहे ना म्हणजे आपल्याला काय येणार आहे मिनिमाइज झेड इक्वल टू तुम्ही मिनिमाइज पूर्ण लिहा फक्त मीन लिहा काही सुद्धा लिहिले तरी सुद्धा चालेल. मिनिमाइज झेड इक्वल टू किती येणार आहे 350 × x + 450 × y आणि ही काय आहे तुमची लेबर कॉस्ट त्यांनी सांगितलं होतं की मिनिमम लेबर कॉस्ट मध्ये तुम्हाला एवढं सगळं प्रोडक्शन करायचं आहे. सो इथपर्यंत तुम्ही आलात. आपण रिस्ट्रिक्शन्स लिहून घेऊयात कारण खाली बघा आपल्याला कसं होतं रे झेड इक्वल टू इथं ऑप्टिमाइज बघा लक्षात घ्या ऑप्टिमाइज झेड इक्वल टू c1 × x1 + c2 × x2 त्याच्यानंतर आपण काय दिले होते रे कन्स्ट्रेंट्स दिले होते. मग आपल्याकडे कन्स्ट्रेंट 2 आहेत कोणते सच दॅट लिहिताना सगळं असं व्यवस्थित लिहायचं सच दॅट 6x + 7y is greater than or equal to 51. सेकंड कोणता आहे 3x + 3y greater than or equal to 24. आणि शेवटी कोणते लिहायचे तर जे तुमचे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत त्यांची नॉन निगेटिव्हिटी म्हणजे थोडक्यात काय लिहायचं x y greater than or equal to 0 आणि हे ज्यावेळेस तुम्ही लिहाल त्याला एक
ब्रॅकेट घालून ठेवायचा आणि तुमचे प्रत्येक एक्झाम्पल मला हे या फॉर्म मध्येच दिसले पाहिजेत. लक्षात येते का? तुमचे सगळेचे सगळे एक्झाम्पल मला या फॉर्म मध्ये, कारण तुमचं रिप्रेझेंटेशन हे चांगलं असलं पाहिजे. तुम्ही एखाद दुसरी गोष्ट कमी लिहा, म्हणजे जे तुम्हाला रायटिंग आहे की हे असं की तसं, हे थोडंफार तुम्ही कमी लिहिलं तरी सुद्धा चालेल, पण तुमचं जे प्रेझेंटेशन असेल ते मला व्यवस्थित हवं आहे. ठीक आहे. पण एक्झाम्पल मध्ये कुणाला काही डाऊट आहे का? अदरवाईज आपण नेक्स्ट एक्झाम्पल कडे जाऊयात. बघा, एक्झाम्पल मध्ये काही डाऊट आहे कुणाला? कसं काय केलंय? ठीक आहे. अदरवाईज मग आपण पुढे जाऊयात. बघा, ठीक आहे. बघा, नेक्स्ट एक्झाम्पल सांगू का? लिहून घेताय का रे? का बोर्ड वरती लिहू? काय करू? कारण तुमच्या समोर असलं पाहिजे एक्झाम्पल. बोर्ड वरती लिहू का? 1-2 मिनिटांमध्ये लिहून होईल लगेच. बोर्ड वरती लिहू? हा, ठीक आहे. प्रशांताला वे घोडे. बोर्ड दिसतोय ना रे सगळ्यांना? बोर्ड दिसतोय ना सगळ्यांना? हा, ठीक आहे. चला, प्रॉब्लेम रीड करा. प्रॉब्लेम रीड करा. आपल्याला याला एलपीपी मध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेस तुम्हाला टेबल करायची गरज आहेच असं काही नाहीये रे. तुम्ही बघून पण प्रॉब्लेम सांगू शकता. आता बघा, कोणत्या कोणत्या गोष्टी दिसत आहेत तुम्हाला? तर इथे प्रॉफिट दिसतोय. ठीक आहे. प्रॉफिट म्हणल्यानंतर ना तो कुठे येतो? मी तुम्हाला सांगितलं होतं, जे तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे तिथे तुम्ही मिनिमम, मॅक्झिमम, प्रॉफिट, लॉस फाइंड आउट करतात.
सो इथे जे असेल प्रॉफिट साठी ते तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन मध्ये येणार आहे. त्यानंतर काय सांगितलं रे इथं, प्रॉफिट कसा पाहिजे तुम्हाला, मॅक्झिमम प्रॉफिट हवाय तुम्हाला. ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आता स्टार्ट करणार आहोत. काय एका डीलरला काय करायचे, टेबल फॅन म्हणजे काही अमाऊंट मध्ये टेबल फॅन्स खरेदी करायचे आणि काही अमाऊंट मध्ये सिलिंग फॅन्स. टेबल फॅन म्हणजे खुर्चीवरचा आणि सिलिंग म्हणजे कुठला रे, वरचा फिरणारा. ठीक आहे, असे दोन प्रकारचे, दोन क्वालिटीचे फॅन्स त्यांना खरेदी करायचे. ठीक आहे, आता काय सांगितलं की किती रुपये, म्हणजे हे दोन फॅन, ह्या दोन प्रकारचे फॅन्स खरेदी करण्यासाठी त्याच्याकडे किती रुपये त्याला इन्व्हेस्ट करायचे, तर 57,600 रुपये एवढे त्याच्याकडे आहेत. 57,600 रुपये एवढे त्याच्याकडे आहेत आणि एवढे तो इन्व्हेस्ट करणार आहे. ठीक आहे, अजून काय सांगितलंय की त्याच्याकडे स्पेस किती आहे रे, त्याच्याकडे फक्त 40 क्वांटिटी, 40 आयटम स्टोअर करण्यासाठी काय आहे तर स्पेस आहे. आता पुढे अजून सांगितले की एका टेबल फॅनची कॉस्ट किती आहे, सिलिंग फॅनची कॉस्ट किती आहे, त्यानंतर एका टेबल फॅन मध्ये त्याला किती प्रॉफिट मिळणार आहे, त्यानंतर एका सिलिंग फॅन मागे त्याला किती प्रॉफिट मिळणार आहे, आणि आपल्याला काय करायचं तर मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचं. तुम्हाला येतंय का रे काय करता बघा जरा, तुम्हाला काय येतंय का करता, अदरवाइज मी आहेच, तुम्ही जरा ट्राय करा. आपण शिकत चुकत शिकायचं, चुकलं तरी चालेल, आपल्याला काही प्रॉब्लेम नाहीये. बघा बनवता येतंय का, आपण म्हटलं 1 मिनिट घेऊया, तुम्ही व्यवस्थित प्रॉब्लेम रीड करा, तुम्हाला कशामध्ये काय आलं पाहिजे लगेच कळणार आहे. प्रॉफिट विचारलंय म्हटल्यानंतर आणि एक गोष्ट कोणती बघा, की ज्या गोष्टी काढायच्या त्यांना आपण काय करतो तर डिसिजन व्हेरिएबल्स, म्हणजे जे रिसोर्सेस तुमच्याकडे आहेत त्यांना आपण काय म्हणतो डिसिजन व्हेरिएबल्स. ठीक आहे, मग आता किती आहेत काय आहेत हे माहित नाहीये, सो आपण त्यांना मग डिनोट करतो एक्स वाय जे काय असेल ते. आता आपल्याला काय सांगितलंय त्या डीलरला सम अमाऊंट मध्ये तुम्हाला टेबल फॅन खरेदी करायचे आणि सम अमाऊंट मध्ये किती घ्यायचे तर सिलिंग फॅन खरेदी करायचे. मग ती क्वांटिटी माहित आहे का, नाही, मग तुम्ही डिनोट करा की त्या डीलरला एक्स एवढे सिलिंग फॅन खरेदी करायचे आणि वाय एवढे टेबल फॅन खरेदी करायचे, आणि मग पुढे फॉर्म्युलेट करायला तुम्हाला इझी जाईल. बघा जरा जमतंय का, पुढे फॉर्म्युलेशन्स मग इझी आहेत, तुम्ही जरा ऍटलीस्ट ट्राय तरी करा, ऍटलीस्ट ट्राय करा. चला बघा येतंय का, अदरवाइज मी आहेच इथे, तुम्ही बोला, तुम्ही बोलल्याशिवाय काय होणार नाहीये. maximize z equal to 70 subject to the conditions. 1 minute. बरोबर आहे, गाजरेने दिलेला आन्सर बरोबर आहे. बघा तुम्ही पण जरा ट्राय करा रे, तुम्ही पण जरा ट्राय करा. काय सांगितलं बघा, आपण काय म्हणू शकतो, सेम मागच्या एक्झाम्पल सारखं एक्झाम्पल आहे, सेम, काहीच फरक नाहीये. आपण काय म्हणूयात बघा, ज्या गोष्टी आपल्याला माहित नाहीये त्या गोष्टी आपण इथे घेऊयात. आपण काय करूयात की फॉर्म्युलेशन. ठीक आहे, फॉर्म्युलेशन मध्ये काय येणार आहे आता की टेबल फॅन्स आणि सिलिंग फॅन्स खरेदी करायचे. सो आपण काय करूयात की टेबल फॅन्स किती घेतले आपण, टेबल फॅन्स एक्स एवढे खरेदी केले असं म्हणूयात. ठीक आहे, त्यानंतर अजून कोणता आहे आपल्याकडं तर सिलिंग फॅन्स आहेत. सिलिंग फॅन्स किती घेऊयात आपण, वाय एवढे घेऊयात. ठीक आहे, आपल्याला काय फाइंड आउट करायचं रे, मॅक्झिमम प्रॉफिट, आपल्याला जास्तीत जास्त प्रॉफिट झालं पाहिजे. आता त्यांनी काय सांगितलंय बघा की ज्यावेळेस मी एक टेबल फॅन एक टेबल फॅन घेते आणि तो विकते, त्यावेळेस मला एका टेबल फॅन मागे किती प्रॉफिट मिळतोय तर 70 एवढा प्रॉफिट मिळतो, आणि एका सिलिंग फॅन मागे किती प्रॉफिट मिळतोय तर 90. आता मी काय करते, एकूण किती टेबल फॅन घेते रे, एकूण टेबल फॅन किती घेतो आपण, एक्स एवढे टेबल फॅन आपण घेतो. मग एका मागे आपल्याला 70 रुपीजचं प्रॉफिट होत असेल तर एक्स एवढ्या मागे, एक्स टेबल फॅन्स मागे किती प्रॉफिट होणार आहे आपल्याला, किती होईल 70 इंटू एक्स होणार ना, बरोबर आहे का. बघा प्रॉफिटचा विचार करूयात आपण, याच्या पुढे जाऊयात. हे तुम्हाला कळायला पाहिजे बरं का बाळांनो, एका टेबल फॅन मागे जर आपल्याला 70 रुपीजचा प्रॉफिट होत असेल तर एक्स एवढ्या टेबल फॅन्स मागे एकूण किती प्रॉफिट होणार आहे आपल्याला,
70x एवढा प्रॉफिट होणार आहे. बरोबर आहे का? गाजरे एक स्क्रीनशॉट घे रे, एक स्क्रीनशॉट घे लेक्चरचा. ठीक आहे, मग आपल्याला x एवढ्या टेबल फॅन्स मागे किती टोटल प्रॉफिट होणार आहे, तर 70x होणार आहे. अजून काय इन्फॉर्मेशन दिली आहे त्यांनी की एक सिलिंग फॅन विकल्यानंतर आपल्याला किती प्रॉफिट होतोय, 90 रुपीजचा प्रॉफिट होतोय. ठीक आहे, मग एका सिलिंग फॅन मागे आपण किती सिलिंग फॅन घेतोय, तर y एवढे. मग आपल्याला किती प्रॉफिट मिळणार आहे, सिलिंग फॅन मध्ये किती प्रॉफिट मिळणार आहे, 90 into y. ठीक आहे, आता आपण तो डीलर काय करतोय रे, तो डीलर काय करतोय, टेबल फॅन पण खरेदी करतोय, सिलिंग फॅन पण खरेदी करतोय. मग त्याला टोटल प्रॉफिट किती होणार आहे, टोटल प्रॉफिट किती होणार आहे, तर या दोघांचे ऍडिशन केल्यानंतर जे काही उत्तर मिळेल तो काय असणार आहे, त्याचं प्रॉफिट असणार आहे. ठीक आहे, देअरफॉर आपण इथे म्हणूया टोटल प्रॉफिट इक्वल टू, टोटल प्रॉफिट किती मिळालं त्याला, 70x प्लस 90y. बरोबर आहे. आता मला एक सांगा बघा, इथं काय झालं, टोटल प्रॉफिट इक्वल टू 70x प्लस 90y. त्यांनी काय सांगितलं आपल्याला की मॅक्झिमम प्रॉफिट आपल्याला मिळालं पाहिजे. बरोबर, म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फंक्शन कसं मिळणार आहे आपल्याला, मॅक्झिमाइज किंवा फक्त मॅक्स लिहिलं तरी चालेल, आणि मिनिमाइज ज्यावेळेस असेल त्यावेळेस मीन फक्त लिहिलं तरी सुद्धा चालेल. मॅक्झिमाइज z इक्वल टू किती मिळणार आहे, 70x प्लस 90y. हे झालं तुमचं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन. ठीक आहे, आणि तुम्ही ज्यावेळेस एखाद्या एलपीपी मधला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असाल किंवा फॉर्म्युलेशन करत असाल त्यावेळेस तुम्ही जर असं मेन्शन केलं तर ते खूप छान दिसेल बघा. ज्यावेळेस तुम्ही हे असं काढणार, बरोबर आहे, तुम्ही काय लिहिणार, लेट द डीलर परचेस एक्स अमाउंट ऑफ टेबल फॅन्स, आणि त्यानंतर काय म्हणू शकता इथं, अँड द वाय अमाउंट ऑफ सिलिंग फॅन्स. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही मेन्शन कराल की एका टेबल फॅन मागे 70 रुपये प्रॉफिट मिळतो, तर एक्स एवढे टेबल फॅन मागे किती मिळणार आहे, 70x. सेम इथपर्यंत तुम्ही आला. ठीक आहे, मग टोटल प्रॉफिट त्याला किती मिळणार आहे, तर 70x प्लस 90y. मग आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला काय मिळेल, मॅक्झिमाइज z इक्वल टू 70x प्लस 90y. आणि हे आपल्याला माहिती आहे काय आपलं ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आहे. सो तुम्ही इथं डॉट डॉट करून ब्रॅकेट मध्ये ऑब्जेक्टिव्ह फंक्शन म्हणून लिहिलं तरी सुद्धा ते खूप अट्रॅक्टिव्ह दिसेल. असं लिहायला काहीच हरकत नाहीये. सो ठीक आहे, म्हणजे आपण काय केलं बघा, आपल्याकडे दोन प्रकारचे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत, एक्स आणि वाय. एक्स म्हणजे काय, टेबल फॅन्स, वाय म्हणजे काय, तर सिलिंग फॅन्स. हे दोन प्रकारचे आपल्याकडे काय आहेत, डिसिजन व्हेरिएबल्स आहेत. डिसिजन व्हेरिएबल्सचा यूज करून आपण काय फाइंड आउट केलं, तर ऑब्जेक्टिव्ह फंक्शन आपण फाइंड आउट केलेलं आहे. ठीक आहे, आता राहिलं काय फक्त आपल्याकडे राहिलंय काय, फक्त काय राहिले रे, आता काय राहिले, काय काय कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत फॉर्म्युलेशन ऑफ एलपीपी मध्ये, डिसिजन व्हेरिएबल, ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, आणि लास्ट बट नॉट लिस्ट कोणतं, कन्स्ट्रेंट. लिमिटेशन्स कोणते आहेत. आता आपल्याला फक्त कन्स्ट्रेंट्स फाइंड आउट करायचे, सो आपण कन्स्ट्रेंट कडे जाऊया. ठीक आहे, आता बघा लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलंय बघा, पुढे जाऊयात, इथं जाऊयात. ए टेबल फॅन कॉस्ट, एका टेबल फॅनची कॉस्ट किती आहे, 750 रुपीज. बरोबर, एका टेबल फॅनची कॉस्ट 750 रुपीज आहे. आपण टोटल किती टेबल फॅन खरेदी करतोय, एक्स अमाउंट मध्ये टेबल फॅन खरेदी करतोय. म्हणजे आपण ज्यावेळेस टेबल फॅन्स खरेदी करू त्यावेळेस आपल्याला किती रुपीज द्यावे लागणार रे, सांगा बघा. एका टेबल फॅनची किंमत 750 रुपये आहे आणि आपण एक्स अमाउंट मध्ये टेबल फॅन खरेदी करतोय. सो आपल्याला टोटल किती रुपीज पे करावे लागतील, किती रुपीज पे करावे लागतील रे, टोटल टेबल फॅन खरेदी करण्यासाठी जेवढे काय आहे तेवढे किती रुपीज पे करावे लागणार आहेत. येते कॅन्सर, एका टेबल फॅनची किंमत 750 रुपये आहे आणि आपण एक्स अमाउंट मध्ये टेबल फॅन खरेदी करतोय. आवाज येतोय का रे माझा, हा ठीक आहे, बरोबर. 750 इंटू एक्स, बरोबर, म्हणजे टोटल टेबल फॅन खरेदी करण्यासाठी आपल्याला किती येणार आहे, 750 इंटू एक्स एवढे येणार आहे. ठीक आहे, सिमिलरली आपल्याला एक सिलिंग फॅन खरेदी करण्यासाठी 900 रुपीज पे करावे लागतात, 900 रुपीज. आणि आपण टोटल किती सिलिंग फॅन खरेदी करतोय, वाय एवढे सिलिंग फॅन खरेदी करतोय. सो आपल्याला किती रुपीज पे करावे लागतील, टोटल नंबर ऑफ सिलिंग फॅन खरेदी करण्यासाठी आपल्याला किती रुपीज पे करावे लागणार आहेत, तर किती येतील, बरोबर आहे उत्तर सगळ्यांचं 900. बघा मी इथे लिहिते 900 इंटू वाय. ठीक आहे, म्हणजे बघा आपण काय केलं रे,
की टोटल अमाऊंट ऑफ म्हणजे मला टेबल फॅन खरेदी करण्यासाठी 750 × X एवढे पैसे पे करावे लागतात. टेबल फॅन सिलिंग फॅन खरेदी करण्यासाठी 900 × Y एवढे रुपीज पे करावे लागतात. सो मी एकूण किती पैसे पे करणार आहे रे? मी टोटल किती रुपये देणार आहे? किती रुपीज मी पे केले? म्हणजे टेबल फॅन आणि सिलिंग फॅन खरेदी करण्यासाठी किती रुपीज दिले? नाही अजून तो नंतर हे जे अमाऊंट आहे ती नंतर बघायची. आपण आता सध्या तरी किती रुपीज देतो रे? या दोघांची ऍडिशन देणार ना आपण, बरोबर आहे का? 750 X आणि 900 Y एवढे पैसे आपण पॉकेट मध्ये काढून देणार आहे. म्हणजे ह्या दोघांची काय केली पाहिजे? मला ऍडिशन केली पाहिजे, बरोबर? म्हणजे मी एवढं सगळं खरेदी करण्यासाठी मला आता एवढे पैसे पे करावे लागणार आहेत. आता त्यांनी अजून एक कंडिशन काय सांगितली आहे की जो डीलर आहे त्याच्याकडे फक्त 57,600 रुपीजच आहेत, की त्याला एवढी कॅश त्याच्याकडे आहे, त्याला तेवढे पैसेच आहेत की त्या पैशामध्ये त्याला एवढं सगळं खरेदी करायचे, बरोबर? म्हणजे आपण जेवढे पैसे इथे काढले, बरोबर आहे, आपण जेवढे इथे पैसे काढले ते कसे असले पाहिजेत रे? 57,600 पैकी कसे असले पाहिजेत? आपल्याकडे मॅक्झिमम कॉस्ट तेवढीच आहे, म्हणजे माझ्या खिशामध्ये तेवढेच पैसे, कारण आपण आता सध्या एवढं म्हणतोय द्यायचं. मग ही आलेली रक्कम कशी असली पाहिजे? तर एकतर तुमच्या 57,600 एवढी असली पाहिजे, म्हणजे सगळ्याचे सगळे पैसे द्यायचे, किंवा मला थोडेफार पैसे ठेवायचे असतील तर ही किंमत त्यांच्यापेक्षा कमी आली पाहिजे. म्हणजे काय मिळेल तुम्हाला? विच इज लेस दॅन ऑर इक्वल टू 57,600. समजतंय का? बघा, आपल्याकडे फक्त 57,600 रुपीज आहेत, की आपण काय करू शकतो? तेवढ्या रुपीज मध्येच आपल्याला एवढं सगळं खरेदी करायचं, एवढं सगळं बसवायचे, ठीक आहे? मग ज्यावेळेस आपण एवढं सगळं खरेदी करणार आहे त्यावेळेस येणारी किंमत एकतर 57,600 असू देत किंवा त्याच्यापेक्षा कमी असू देत. गाजरे एक स्क्रीनशॉट घे रे परत, ठीक आहे? येणारी किंमत एकतर काय असली पाहिजे? 57,600 असली पाहिजे, किंवा आपल्याला जर थोडंफार ठेवायचे असतील पैसे तर त्याच्यापेक्षा कमी असली पाहिजे, ठीक आहे? ही आली पहिली तुमची, वाटल्यास तुम्ही इथं नोट डाऊन करा. हे काय झालं तुमचं फर्स्ट कन्स्ट्रेंट, म्हणजे ही पहिली लिमिटेशन आली. ही काय झाली? तुमची पहिली लिमिटेशन आली. आता अजून काय सांगितलंय बघा, अजून त्यांनी काय सांगितलंय की ज्यावेळेस डीलर टेबल फॅन आणि सिलिंग फॅन खरेदी करेल त्यावेळेस त्याच्याकडे फक्त स्टोअर करायला 40 आयटम, म्हणजे फक्त तो जास्तीत जास्त 40 आयटमच स्टोअर करू शकतो. म्हणजे अजून काय आले रे? अजून कन्स्टंट कसा मिळाला मग मला? म्हणजे ज्यावेळेस आपण टेबल फॅन आणि सिलिंग फॅन खरेदी करू त्यावेळेस आपल्याकडे जे गोडाऊन आहे त्याच्यामध्ये फक्त आपण 40च आयटम स्टोअर करू शकतो, त्याच्यापेक्षा जास्त आयटम स्टोअर करू शकत नाही. म्हणजे घेताना बघा, म्हणजे आपण काय करू? जे टेबल फॅन्स आणि सिलिंग फॅन्स मिळून जे घेऊ ते जास्तीत जास्त 40 किंवा 40 पेक्षा कमी घेतले पाहिजे, बरोबर आहे का? म्हणजे ज्यावेळेस मी टेबल फॅनची आणि सिलिंग फॅनची ऍडिशन करेन ती ऍडिशन एकतर 40 आली पाहिजे किंवा 40 पेक्षा कमी आली पाहिजे, बरोबर आहे? म्हणजे आपल्याला सेकंड कन्स्ट्रेंट किंवा सेकंड लिमिटेशन काय मिळेल? x + y इज लेस दॅन ऑर इक्वल टू 40. वाटल्यास तुम्ही याला म्हणू शकता सेकंड कन्स्ट्रेंट. हा काय झाला? सेकंड कन्स्ट्रेंट, ठीक आहे? बघा जरा काय राहिले का आपलं याच्यामधले काय गोष्टी राहिलेत का? अदरवाइज आपण जे फाइंड आउट केले ते आपलं लास्ट उत्तर असणार आहे. प्रॉब्लेम मधली कोणती एखादी गोष्ट आपली घ्यायची राहिलीये का चेक करा. म्हणजे त्यांनी सांगितले पण आपण फॉर्म्युलेशन मध्ये ती गोष्ट घेतलेली नाहीये, असं कुठे झालंय का बघा जरा. अदरवाइज मग आपल्याला लास्ट उत्तर लिहिलं आपण रिकामे. फॉर्म्युलेशन मध्ये एखादी कुठली गोष्ट घ्यायची राहिलीये का चेक करा. मग अदरवाइज आपण लास्ट रिझल्ट लिहूयात. मग जे काय असेल ते मॅक्झिमम ऑब्जेक्टिव्ह फंक्शन, कन्स्ट्रेंट आणि नॉन निगेटिव्हिटी ऑफ द डिसिजन व्हेरिएबल्स. नाही, ठीक आहे? मग फॉर्म्युलेशन शेवटचा आन्सर काय मिळेल बघा. शेवटचा आन्सर काय मिळेल आपल्याला? शेवटचा आन्सर काय मिळेल रे सांगा. आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायला लावलेला म्हणजे काय ना, मॅक्झिमाइज झेड इक्वल टू काय येईल? झेड इक्वल टू काय आपल्याकडं? झेड इक्वल टू 70x प्लस इथे येणार आहे 90y सच दॅट कोणते कन्स्ट्रेंट्स आहेत आपल्याकडं? सच दॅट बघा कोणते कन्स्ट्रेंट्स आहेत आपल्याकडं? 750x
plus 900 by which is less than or equal to सेकंड कोणता आहे x plus y less than or equal to 40 आणि लास्टला काय सांगितलं होतं जे डिसिजन व्हेरिएबल्स आहेत ते कसे असतात एक तर 0 किंवा 0 पेक्षा जास्त आणि आलेल्या आन्सरला फक्त काय करायचं ब्रॅकेट. कुणाला एक्झाम्पल मध्ये काही डाऊट आहे का या एक्झाम्पल मध्ये कुणाला काही डाऊट आहे का असेल तर विचारा. बघा या एक्झाम्पल मध्ये काही डाऊट आहे का नाही. एक तुम्हाला देऊ का रे प्रॉब्लेम एक प्रॉब्लेम देऊ का तुम्हाला ठीक आहे तुम्ही घरी सॉल्व्ह करायचा तो प्रॉब्लेम. बघा एक प्रॉब्लेम देते तुम्हाला एकच मिनिट. एक मिनिट देते तो प्रॉब्लेम. माझ्या बरोबर लिहून घ्या रे प्रॉब्लेम. माझ्या बरोबर लिहून घ्या प्रॉब्लेम. तुम्ही तुमचा सॉल्व्ह करणार आहात याचा आन्सर मी देणार नाहीये. आणि जर कुणाला काही डाऊट असेल या प्रॉब्लेम मध्ये तर मग विचारा मी फक्त हेल्प करेन. त्याचा आन्सर तुमचं तुम्ही इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करणार आहात. ठीक आहे सेम त्या टाइपचाच आहे फक्त थोडाफार चेंज आहे. बघा क्वेश्चन नंबर 3. माझ्या बरोबर पटपट लिहून घ्या. स्क्रीन दिसत नाही मॅम. पटपट लिहून घ्या रे प्रॉब्लेम. इथं पण आपल्याला मॅक्झिमम प्रॉफिट फाइंड आउट करायचं आहे. पण त्यांनी एका टीव्ही सेट मागे आणि डीव्हीडी प्लेअर मागे प्रॉफिट तुम्हाला सेपरेटली दिलेला नाहीये. सो तुम्हाला प्रॉफिट स्क्रीन दिसत नाहीये का बरं थांबा एक मिनिट.
स्क्रीन दिसते ना सगळ्यांना आता? स्क्रीन दिसतेय का रे? हा ठीक आहे. वाटल्यास एखादा स्क्रीनशॉट काढून ठेवा रे. एक्झाम्पलचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. तुम्हाला प्रॉफिट इथे सेपरेटली दिलेलं नाहीये, सो तुम्हाला प्रॉफिट आधी फाइंड आउट करून घ्यावं लागेल. प्रॉफिट म्हणजे काय ना रे? प्रॉफिट म्हणजे काय रे? सेलिंग प्राइस मायनस कॉस्ट प्राइस. ठीक आहे, त्याचा यूज करून तुम्ही प्रॉफिट फाइंड आउट करा. आणि जे सेकंड एक्झाम्पल आपण डिस्कस केलेलं आहे सेम टू सेम हे एक्झाम्पल त्यासारखंच आहे. सो तुम्ही इंडिपेंडेंटली सॉल्व्ह करा एक्झाम्पल. ठीक आहे, पुसू का? नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल तुमचं. एक स्क्रीनशॉट काढून ठेवा एक्झाम्पलचा आणि तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. स्क्रीनशॉट काढून ठेवा रे एक्झाम्पलचा. हा ठीक आहे, काढा. स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि सॉल्व्ह करा. जर कुणाला काही डाऊट असेल तर मग मला विचारा नंतर. ठीक आहे, स्टॉप करूयात का? झालंय ना सगळ्यांचं? पुसू का? ठीक आहे, नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल बघा. नेक्स्ट लेक्चर स्टार्ट होईल. कुणीही कुठेही जाऊ नका, लगेच स्टार्ट होईल लेक्चर.